अप्रतिम चिक्की बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. हे बघा मी चिक्की बनवली आहे. त्यासाठी आपल्याला लागतं 1 कप शेंगदाणे. हे बघा छान शेंगदाणे, हे बाजारातले शेंगदाणे आहे. आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर आत्ताच करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला आपण छान भाजून घ्यायचं त्या शेंगदाण्याला. बघा शेंगदाणे जसे एकदम कडक भाजायचे, जेणेकरून हाताने सुद्धा साल निघू शकते, इतके कडक भाजायचे शेंगदाणे. शेंगदाणे भाजता बघत राहायचे की काळे तर नाही होत. काळे पण करायची नाही, कारण की मग चिक्की काळपट होते. बघा छान खरपूस भाजून घ्यायचं ते शेंगदाणे. बघा भाजून झालेले आहे. आता त्याचं बघूया आपण की काही साल निघतो का त्याची छानपैकी. ते बघा इझिली साल निघाले समजून जायचं की हे शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे. बघा इझिली साल निघत आहे त्याचं. त्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचं. त्याला आता थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याचे साल काढायचे. बाकी छान खरपूस भाजून झालेले आहे. त्याला थंड होऊ द्यायचे. आता त्यासाठी पूड लागते. आता पूड मी किसून घेतली. आता त्यात एका कढईमध्ये 1 चम्मच तूप घालायचं. आणि त्या तुपामध्ये आपण किसलेला गूळ घालायचा. हे बघा जेवढे आपण 1 कप शेंगदाणे घेतले त्याच कपने 1 कप गूळ घ्यायचा आणि त्याला छान मेल्ट होऊ द्यायचं. गूळ इतकं छान शिजवायचं जेणेकरून आपल्याला एकदम कडक पाहिजे नसते गूळ. हे बघा गूळ शिजत आहे. तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळेल. हे बघा आपण चेक करूया गूळ झालेले आहे का. गूळ असं कडक हवा आहे आपल्याला. ते बघा हाताने लावलं तरी नरम पडतं आहे ते, म्हणजे हा गूळच मर्द झालेला नाही आहे. पण थोडा वेळ आणखी शिजवूया आपण त्या गुळाला. मग गूळ शिजून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. तेव्हा गॅस ऑफ करायचा आणि ते छानपैकी त्याला मिक्स करायचं. हे आपण परतल्यानंतर कुठेतरी ताटावर किंवा कोरपाटवर सुद्धा आपण त्याच्यामध्ये थापू शकतो. त्या कोरपाटला ताटाला आधीच पहिले तूप लावून घ्यायचं आणि त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं आणि त्या चमच्याच्या साहाय्याने करायचं, किंवा आपलं पेन असते ना, पेनाने सुद्धा आपण पसरवू शकतो. आणि गरम असतानाच त्याला निशाण पाडून टाकायचे, म्हणजे ते कडक झाल्यावर ते तुटत नाही. आता त्या निशाण पाडून झाल्याला पण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर त्याला हलकं कोमटच पाहिजे, थंड पण नको खूप. कोमट झाल्यावरती त्याला छान थोडे